श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमद ग्रंथराज दासबोध आणि या ग्रंथराज दासबोधातील संत स्तवन हा समास आपण पाहिला। संत स्तवनाचं चिंतन आपलं पूर्ण झालं आणि या संत स्तवनाच्या नंतर जो 6वा समास आहे तो आहे श्रोते स्तवनाचा। हा श्रोता हा समर्थांना अपेक्षित असणारा अभिप्रेत असणारा श्रोता कसा आहे, या श्रोते स्तवनामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, श्रोता कसा असावा आणि श्रोत्यानं कशा प्रकारानं श्रवण करावं याचं सुंदर मार्गदर्शन या समासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। समर्थांनी जी नवविधा भक्ती सांगितली, या नवविधा भक्तीमध्ये या भक्तिशास्त्रामध्ये मुळात नवविधा भक्तीचं स्थान खूप महत्त्वाचं आहे। त्यातही अगदी पहिल्या क्रमांकाला 1 नंबरला कुठली भक्ती दिली तर ती श्रवणाची दिलेली आहे। श्रवण म्हणजे ऐकणं। आता पहा, आपल्याला फक्त कानाने ऐकणं एवढंच फक्त माहिती असतं, पण आपलं मनही ऐकत असतं। ऐकत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये एक प्रकारचं चिंतन चाललेलं असतं, म्हणजे यंत्रणा किती महत्त्वाची आहे आणि किती जबरदस्त पद्धतीनं तयार केलेली आहे। तुम्ही एखादा विचार ऐकला की लगेच तो मनापर्यंत जातोय आणि मनापर्यंत ते पोहोचतो आहे की मनामध्ये लगेच त्याचं चिंतन सुरू होत आहे। म्हणजे याचा अर्थ काय की मनापर्यंत विषय जो पोहोचतो तो कानाच्या माध्यमातून श्रवणाच्या माध्यमातून पोहोचतो। उगीच नाही म्हटलं समर्थांनी की श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा। हे श्रवणाबद्दल सांगितलं, पण तो श्रवण करणारा श्रोता कसा असला पाहिजे। श्रोता हा उत्तम मुमुक्षु साधक असला पाहिजे आणि साधक हे त्याचं वृत्तीचं ब्रीद असलं पाहिजे। आणि असा श्रोता जो आहे हा श्रोता तो श्रोता कशा पद्धतीनं असावा त्याचं सुंदर वर्णन समर्थांनी केलेलं आहे। त्यांचं श्रोते स्तवनामध्ये पुढे तो विषय येईल। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती असं समर्थ म्हणतात, तेथे माझी वित्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो। श्रोता असा असला पाहिजे की जसा एखादा भुंगा असतो पहा, आणि तो बागेमध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्यावरती जातो। तो भुंगा ज्या फुलातून उत्तम अशा प्रकारचा मध किंवा मकरंद चाखायला मिळेल अशा फुलावरती तो जाऊन बसतो। तिथे जर मकरंद त्याला व्यवस्थित मिळाला, मध जर त्याला मिळाला, तर तो ते मध चाकतो आणि दुसऱ्या फुलांच्यावरती जाऊन पाहतो, लगेच दुसऱ्या फुलाकडे जातो। अशा पद्धतीनं जसं भुंग्याची अवस्था आहे, भुंग्याला सुद्धा गुरु करण्यासारखा आहे। हा भुंगा त्याचं मध घेतल्यानंतर दुसऱ्या फुलामध्ये जाऊन पुन्हा तिथूनही तो गोळा करतो। मधमाशी कशी असते पहा, या श्रोत्याला मधमाशीचं उदाहरण खूप सुंदर पद्धतीनं लागू होतं, खूप चांगल्या पद्धतीनं लागू पडू शकतं की मधमाशी कशी असते, मध जेव्हा गोळा करण्यासाठी ती सगळीकडे तिची भ्रमंती चाललेली असते, सगळीकडे ती फिरत असते आणि मध गोळा करते। मध गोळा करून थोडा तो मध साठवत असते आणि मध तिथून साठवल्यानंतर त्या मधाच्या पोळ्याशी तिथे जाऊन ती एकरूप झालेली असते। तसं माणसाचं मन हे ऐकल्यानंतर कशा पद्धतीनं घडू शकतं या चिंतनामध्ये आपण या श्रोते स्तवनाच्या माध्यमातून याचं चिंतन करायचं आहे। आतून श्रोता जागा झाला पाहिजे, ऐकण्याची उत्कट इच्छा मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। ऐकण्याची उत्कटता मनामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं।
अत्यंत गरजेचं असतं. मला ऐकण्याची सवय लागली पाहिजे. माझं होतं कसं, मला ऐकण्यापेक्षा ऐकवण्याची सवय जास्ती लागलेली असते. ऐकवणं माझा स्वभाव झालेला असतो, पण ऐकणं हा माझा स्वभाव राहिलेला नसतो. मला कोणी ऐकवलं की मला त्याचा राग येतो, पण मी एखाद्याला ऐकवत असताना माझ्या ज्ञानाचं तिथे मी प्रदर्शन करत असतो. माझं ज्ञान मला त्याला द्यावं अशा पद्धतीनं मी त्याला ऐकवण्याचा प्रयत्न करत असतो. तसा भगवंत जो आहे, हा भगवंत आणि त्या भगवंताचं वर्णन ऐकण्यामध्ये आपले कान तृप्त झालेले असावेत. आपल्या कानामध्ये ती शक्ती साठलेली असायला लागते, कारण कानामध्ये सुद्धा एवढी प्रचंड शक्ती आहे ऐकण्याची. ती शक्ती सुद्धा आपल्याला जतन करून ठेवता आली पाहिजे. ऐकल्यानंतर 2 कान दिलेले आहेत. सहज आम्ही विनोदानं गमतीनं सांगतो की असे काही लोक असतात, ते म्हणतात बुवा 2 कान कशासाठी दिलेले आहेत. एक कान म्हणाले ऐकण्यासाठी दिलेला असतो आणि दुसरा कान सोडून देण्यासाठी. जर ऐकण्यासाठी एक कान दिलेला असेल आणि दुसरा कान सोडून देण्यासाठी दुसरी व्यवस्था केलेली असेल, तर मग आम्ही ऐकलेलं त्याचं चिंतन कोण करणार, त्याचं मनन कोण करणार, ते कृतीमध्ये कोण आणणार, त्याचं आम्हाला प्रत्यक्ष दर्शन या समासामध्ये घ्यायचं आहे. ती शिकवण आम्हाला या समासाच्या माध्यमातून जतन करायची आहे. ती शिकवण आम्हाला आमच्या अंतःकणामध्ये आणि हृदयामध्ये ती साठवायची आहे. म्हणून आमच्यातला श्रोता सतत जागा असला पाहिजे. सतत त्यानं जागा राहून आम्हाला ऐकण्यासाठी, कारण ऐकण्यामध्ये आणि ऐकण्यानं जे परिवर्तन होतं ते परिवर्तन फार आवश्यक असतं. ऐकल्याशिवाय परिवर्तन होत नाही. ऐकण्याशिवाय काही कुठल्या गोष्टी घडत नाहीत. म्हणून ते ऐकण्यावं, त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं आणि त्याच पद्धतीनं त्याला आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न करावा. कारण त्याला अंतःकरणामध्ये हृदयामध्ये साठवण्यासाठी त्याला जागा करून देणं हे प्रामाणिक साधकाचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य आपण करावं, असं या श्रोतेस्तवनाच्या प्रस्तावनेमध्ये आज आपण इथे हा विचार पाहिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.